आता ही कसली तयारी म्हणत असाल तर आज आमचा स्नेह मेळावा आहे। तब्बल 13 वर्षांनी आम्ही सगळे 10वीचे वर्गमित्र एकत्र जमलेलो आहे। जशी शाळा सुटली तसेच वर्गमित्र ही वेगवेगळे झाले, कुणाची लग्न, कुणाचं जॉब, सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त झाली, तर त्यांनाच एकत्र करण्याचा हा दिवस आहे, तो म्हणजे स्नेह मेळावा। जेणेकरून जुन्या आठवणी आहेत त्या कुठेतरी हृदयाच्या कप्प्यामध्ये आहेत, त्यांचीच आज उजळणी करण्यासाठी आज आम्ही ती सगळे जमलेलो आहे। फार कमी वेळेमध्ये आम्ही याचं नियोजन केलेलं आहे, कारण उद्याचा दिवस कुणी पाहिलाय हे कुणालाही माहीत नाही। त्यामुळे जे आहे, जे आनंद आहे तो आताच जगून घ्यायचा। सगळेजण जमलेले आहेत, थोडेपर्यंत यायला जमलं नाही, कारण 15 दिवसामध्ये नियोजन केलेलं आहे, त्यामुळे सुट्टींचं वगैरे अरेंजमेंट ज्यांना करता आलं नाही पण ते आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासाठीच हा मी आज व्हिडिओ बनवत आहे। तर चला, कार्यक्रमाची सुरुवात म्हणाल तर सर्वांना आम्ही फेटे बांधून गेले, सरांना, विद्यार्थ्यांनी, सगळ्यांनी आम्ही फेटे बांधून घेतले। नियोजन मी करत असल्यामुळे मला व्हिडिओ घेता आले नाहीत, जेवढे होतील तेवढे मी व्हिडिओ घेतलेले आहेत। Thank you. एक या तराडाले सगळी आमदार आलेले आहेत। मुलांनी मुलींचं स्वागत केलं आणि मुलींनी मुलांचं स्वागत केलं, आणि आता ही दोघं मिळून आम्ही सरांचं स्वागत करणार आहे। वेलकम सर। कोल्ड्रिंक आणा जाऊ पहिला। सर मी चेक करायला मी आलो नव्हतं, माझा चालू आहे सर, त्यामुळे तर जमेल तसे व्हिडिओ घेत आहे, कारण मी आणि विनायक आम्ही दोघं आत्ताचं नियोजन करत आहे सगळं। या सर। मनाला छळत असतो, पण वर्गात कधीही भेटत नाही, पुसण्यातच जातच नाही, आणि मग सोशल मीडियावर त्या बाल दोस्तांचा आणि सगळ्यांच्या समर्थकावर। शाळा म्हणजे ज्ञानगंगा, येथेच घडतो जीवनाचा रंग, शिक्षकांचे मार्गदर्शन आहे जीवनातला वरदान। शाळेच्या आठवणी आठवतात, खूप गोष्टी आजही आठवतात, शाळेची तीच मजा मस्ती। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात तर फोटोपूजन आणि दीप प्रज्वलनच होती, तरी
ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकामुळे कळतो. काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुर. आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही ऋण, फेडता येणार नाही ऋण. फुल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही सगळ्या शिक्षकांची शाल आणि श्रीफळ देऊन इथे स्वागत करत आहे. आपल्या जुन्या आठवणी ताज्या व्हाव्यात. आपण सगळे लहानपणी असताना कसे होतो किंवा कुणाची आवड निवड कशी होती, काय होतं आपले खेळात असू दे कशात असू दे, आपण कशा प्रकारे भाग घ्यायचो, म्हणजे अभ्यास करायचो वगैरे, ते आता मोठेपणी सुद्धा तो एक मुलांनी आपली मनोगत व्यक्त केली. तसंच सरांनी सुद्धा आणखी काही आम्हाला मार्गदर्शन दिले. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण वरचेवर आपले वर्गमित्र एकत्र यावेत, एकमेकाची सुखद वाटून घ्यावी. एखादा आपला मित्र बिझनेसमध्ये करिअर करत असेल तर त्याला सहकार्य करावं. सरांनी सांगितलं की आपण वैचारिक पातळी आता आपली वाढलेली आहे. कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी, समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी करावा. आपल्या मुलांच्या वरती चांगले संस्कार करावेत. आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपल्या हातून झालेल्या चुका आपण सुधारून आपल्या मुलांच्या मध्ये ते संस्कार आपण केले पाहिजे. आपण मुलांच्या जसं तुम्हाला आणि ज्यांची ओढ जी आहे ती ओढ इकडे अजूनही आहे. रेडेकर सर, जाधव सर, आमचे मित्र एवाय सर, चेवी कांबळे सर, मराठीचे तुमचे आवडते शिक्षक रोकडे सर, त्याचबरोबर कॉम्प्युटरचा भरीव ज्ञान असणारे या कांबळे सर, यानंतर आमचं ऑफिशियल सगळं सांभाळणारे आमचे क्लार्क सर, हे सगळे सर, यानंतर या शाळेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले हिंदीचे तज्ज्ञ शिक्षक कनाचरी सर आणि सर्वजण. तर पहिल्यांदा मी तुमचे आभार मानतो, कारण या 13 वर्षानंतर तुम्ही आमची आठवण काढला आणि जो सन्मान या ठिकाणी दिला त्याबद्दल मी तुमचे पहिल्यांदा आभार मानतो. आमचाच क्लासमेट मारुती जानबा आंबेडकर याची गरीब परिस्थिती होती आणि कलेच्या माध्यमातून त्याला आता लोक पंचकृषीत नावजतात. तर त्याचा छोटासा सत्कार आम्ही ते सगळ्यांनी मिळून करत आहोत. आयोजन आहे, नियोजन आहे, आयोजन आहे, नियोजन आहे, कष्ट आहे, प्रयत्न आहे, सोहळ्यात येत नाही. आपल्या या परिश्रमाचे मोल आम्ही जाणतो, आपल्या या परिश्रमाचे मोल आम्ही जाणतो. विद्यार्थी गुरुवर यांचे आभार आम्ही जाणतो. आभार. कित्येक वर्ष हे मित्र दोन एकत्र असल्यामुळे संदीप वगैरे संदीप आज भी काय आज तरी आणि इकडून हे वाढत आहेत आमचे मेंबर्स. इकडे बघा रे, कार्यक्रम कसा झाला रे, मस्त एक नंबर. आमचे कार्यकर्ते आहेत हे 2 यांनी सगळं केलेलं आहे. तर आज आमचा स्नेह मेळावा होता. तर शिक्षण वगैरे जीवन वगैरे केलेले आहेत, बाकीचे विद्यार्थी ते जेवत आहेत बसून. आणि या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन खरं तर आहे सागर, मारुती आणि सगळ्यांचं इथं संदीप पण आहे. आम्ही एक 5-6 जण होतो, कारण हा एवढा सगळा कार्यक्रम आम्ही फक्त 15 दिवसात अरेंज केला आहे. तर हा सागर यानं आणि मारुती यानं आणि योगिता ताई जेवायला बसली. हा इकडे जेवायला इकडे बघ. तर आता असं झालेलं आहे, ऑलमोस्ट कार्यक्रम झालेला आहे. आता जी होते बाकीचा कार्यक्रम घेणार आहे. तर मला मी थोड्या वेळात अपडेट मेंबर हे आणि सगळे खादाड बिर्याणी बघा ही सगळी चालू आहे यांची. चांगले झाले, एकच झालं. हे बघा खादाड माणूस बसलेले काचं काय.
आणि कोण आहे चक्कीला घ्या रे, उठा उठा पेन चक्कीच खुश पाहिजे. चक्कीच काय तुझ्या कितीच आहे? चक्की काय काय खावलीच आहे माझ्या वाटणीचं मी चक्कीच वाडा रे. ही बघा ही आमचे सगळे मेंबर्स आणि माझं जेवण मी आहे. 2011-12ची बॅच आमची. या बॅचचं श्रेय पूर्ण कोमल अक्षय कुमार मेटले यांचं आहे आणि खूप खूप आम्हाला भाग्य लागले आहे. अशी क्लासमेट आम्हाला मिळालेले आहे. आणि सरिता कांबळे यांचं पण खूप भाग्य लागलं. सोलकडी पित असताना सरिता. बालपणीच्या आठवणीचा काळ सुखाचा होता. मैत्रीच्या आनंदाचा जणू तो सुवर्ण काळ होता. अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा दप्तर हलके होते. अबोलाशा भविष्यापुढे बालपण खूपच बालके होते. मजा मस्ती सगळंच होतं. वेगळाच होता मैत्रिणींचा मेळा. ती सकाळची मंत्रमुग्ध करणारी शारदा मातेची प्रार्थना, शिक्षकांनी दिलेल्या त्या महत्त्वाच्या सूचना, पाटी पेन्सिल वही पुस्तकांचा आगळाच होता लळा. भाषा विषयाच्या तासांना असायचा वेगळाच सोहळा. कलाकृतींच्या आविष्कारांना मोकळा असायचा फळा. मधल्या सुट्टीत अतरंगी सारे व्हायचो गोळा. शिक्षकही द्यायचे सूट, कधी कधी म्हणायचे मनसोक्त खेळा. आग्रह त्यांचा एवढाच, थोडा तरी शिस्त पाळा. शिक्षक सुट्टीवर जाताना आनंदाने वर्गातली मुले नाचायची. उद्याची परीक्षा आणि आजच्या वह्या, ते शाळेचे पटांगण, ते मित्रमैत्रिणीसोबत तात्पुरते भांडण. हे दिवस आठवले की क्षणभरासाठी मन स्तब्ध होतं आणि वाटतं की ती मैत्री आणि बालपण हे बरं होतं. ते दिवस, त्या आठवणी भेटेल का पुन्हा अनुभवायला? मैत्री आठवते आजही त्या जिवलग मित्रमैत्रिणीची, पण शाळेतील ते दिवस नकळत निघून गेले. अजूनही वाटते ते मित्रमैत्रिणी यावे केव्हा तरी परतीला. शाळेतील माझ्या मित्रमैत्रिणींसाठी अशी ही छोटीशी कविता. येथे ट्रूथ ऑर डेअर गेम खेळत आहे आणि इथं विनूला गाणं म्हणायला सांगितलेलं आहे. शांत बसा, शांत. माझा वाढदिवस होता तर तो पण त्यांनी सेलिब्रेट केला. मला माहीत नव्हतं, अचानक दिलं सरप्राईज. तर थँक्यू सो मच. खाऊस देवा की खाऊस खावा की क्रीम खराब होते.